गणपतीला 21 दुर्वा, 21 मोदक असं आपण अर्पण करतो. 21 मोदक प्रिय आहेत गणपतीला. कारण गणपतीला आपल्याला माहिती आहे मोदक जास्त प्रिय आहेत. ते 21च का ते अगोदर सांगतो. 21 मातृदेवता होत्या. 21 मातृदेवता आहेत. मातृभक्त असल्यामुळं गणेशाला आपण 21 अंकाचे वस्तू अर्पण करतो. म्हणजे 21 मोदक किंवा 21 दुर्वा, 21 पत्री हे अर्पण करीत असतो. 21 प्रकारची फुलं तशी अर्पण करीत असतो. आता 21 मातृदेवता आहेत म्हणून आणि आपल्याला जी दुःख आहेत ती 21 आहेत आणि म्हणून गणपती हा दुःख हरता, सुख करता. ती आपली 21 दुःख हरण त्यांनी करावीत. म्हणजे तशी ताकद, तशी शक्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी, तसा प्रयत्न करायची इच्छा त्यांनी आपल्याला द्यावी, यासाठी 21 दुःख हरण करणारा म्हणून 21 दुर्वा त्याला अर्पण करीत असतो. आणि मोदक हे जास्त प्रिय आहेत. गणपतीला काय आवडतं असं विष्णूने विचारलं, तेव्हा गणपतीने सांगितलं मला ऊस आवडतो आणि मला नारळ आवडतो. अनेक वस्तूंची यादी दिली त्यांनी. आता ऊसापासून गूळ तयार करतात आणि नारळाचा आणि गूळ घालून आपण पुरण तयार करतो आणि मोदक हे गणपतीला अर्पण केले जातात. मोदक हा मोद बघा ना, मोद म्हणजे आनंद. प्रत्येकाला आनंद होतो की नाही मोदक खाताना. गणपतीला का नाही होणार? आपल्याला जे आवडतं ना तेच आपण गणपतीला द्यायचं असतं. म्हणून मोदक हे गणपतीला गणेश चतुर्थीच्या वेळी मुद्दाम त्याचा नैवेद्य अर्पण केला जातो, दाखवला जात नाही. अर्पण केला जातो ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि 21 मोदक मला आठवतं की मोदक हे फक्त गणेश चतुर्थीलाच केले जातात घरात. इतर संकटी चतुर्थीला सुद्धा करायला हरकत नाही. जे आपल्याला आवडतं ते गणपतीला आवडतंच. म्हणून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो आणि गणपतीला तो जास्त प्रिय आहे. कोणतंही शुभ कार्य असो तर त्याच्यामध्ये गणेश पूजन अगोदर केलं जातं. याच्यासाठी एक कथा आहे. एकदा काय झालं, नारद मुनींनी एक अमृतापासून तयार केलेला मोदक पार्वतीला दिला. आता बघा, पार्वतीच्या हातात तो मोदक बघितला कुणी तर कार्तिकेय आणि गणपती यांनी दोघांनी तो बघितला. पार्वती म्हणाली एकच मोदक आहे, तुम्ही दोघेजण 2 मुलं आहात, तुम्ही दोघेही मला प्रिय आहात, परंतु मी हा मोदक त्यालाच देईन जो आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करून येईल, त्यालाच मी देईन असं पार्वती म्हणाली. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करायला पाहिजे म्हणून कार्तिकेय मोरावर बसला आणि सगळ्या देवस्थानांना, देवळाला, मंदिरांना भेटी द्यायला निघाला मोरावर बसून. का? तर आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी. आणि गणपतीनं काय केलं? गणपतीनं आपल्या माता पित्यांची पूजा केली. भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली, त्यांच्या भोवती प्रदक्षिणा केली आणि तिथेच उभा राहिला. कार्तिकेय सर्व मंदिरांना भेट देऊन, मंदिरात जाऊन प्रार्थना करून, देवदर्शन घेऊन त्याला वाटलं सिद्धी प्राप्त झाली आध्यात्मिक आपल्याला, म्हणून तो आला आणि तो आनंदाने म्हणाला मला मोदकच मिळाला पाहिजे, कारण मी सिद्धी प्राप्त करून आलोय. आणि गणपतीनं तिथेच नमस्कार करून आई वडिलांना उभा राहिला. पार्वतीनं दोघही मुलांना सांगितलं, कार्तिकेयला सांगितलं मंदिरात जाऊन देवदर्शन करून घेण्यापेक्षा माता पित्याची सेवा करून त्यांचं पूजन करणं, त्यांच्याप्रती आदरभाव प्रगट करणं हे जास्त सिद्धिदायक आहे. तेव्हा मुलांना, विशेषतः लहान मुलांना मला मुद्दाम सांगायचं आहे की माता पित्याची सेवा करा. ती गणपतीने केली आणि त्यांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली. म्हणून पार्वतीनं तो अमृतापासून तयार झालेला मोदक गणपतीला दिला आणि त्याला आशीर्वाद दिला की जिथे जिथे कार्य, शुभ कार्य असेल तिथे तुला पहिल्यांदा पूजलं जाईल. म्हणून आपण कुठलंही शुभ कार्य असो, प्रथम गणेश पूजन केलं जातं आणि मगच त्या कार्याला, शुभ कार्याला प्रारंभ केला जातो. तर हे विशेष आहे की माता पित्यांची सेवा, त्यांचं पूजन, त्यांच्याप्रती आदरभाव प्रगट करणं हे महत्त्वाचं आहे. हे विशेषतः तरुण पिढीने लक्षात ठेवायला पाहिजे आणि पालकांनी ते समजून द्यायला पाहिजे की गणेशाची पूजा आपण प्रथम का करतो, तर गणेशानं ही आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करून घेतली, माता पित्याची पूजा केली
आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा त्यांच्या भोवती करून सिद्धी, आध्यात्मिक सिद्धी प्राप्त केली. म्हणून त्याला अमृताचा मोदक मिळाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शुभ कार्यात गणेश पूजन केलं जातं. आणि महर्षी व्यासाने सुद्धा, त्यांना सुद्धा सुचेना महाभारत लिहिण्याच्या अगोदर, तेव्हा म्हणजे त्याच पुराणं लिहिण्याच्या अगोदर, तेव्हा त्यांनी सुद्धा गणेश पूजन केलं आणि मग लेखनाला सुरुवात केली. तर गणपती हा प्रथम पूजला जातो. याचं कारण त्याने आध्यात्मिक सिद्धी प्राप्त केली. तसे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. ही गोष्ट या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपण लक्षात ठेवायला पाहिजे.